विद्यार्थी मित्रों, पाठीमागच्या तासाला आपण पेपर थर्ड दुसरं प्रकरण 3 फेज एसी मोटर रिवाइंडिंग याच्यामध्ये रिवाइंडिंगचा क्रम आपण बघत आलेलो होतो. आपल्या पाठीमागच्या तासाला 6वा आणि 7वा हे दोन्ही क्रम झालेले होते. पुन्हा एकदा त्या क्रमांची मी उजळणी करतो. मोटर आपल्याला रिवाइंडिंग करायची असेल तर सुरुवातीला ती मोटर खोलावी लागेल, त्यानंतर त्याची माहितीची नोंद घ्यावी लागेल. हा मुद्दा 1 नंबरला गेला तर चालतो, हा 2 नंबरला गेला तर चालतो. म्हणजे मोटर खोलायची, त्याचा क्रम आपण मोटर खोलायचं कसा आहे तो पाहिजे. मोटर खोलल्यानंतर त्याची माहितीची नोंद घ्यायची, त्याला आउटसाइड डाटा असं म्हणतात. तो 2 प्रकारचा आउटसाइड डाटा आहे. एक सर्वसाधारण माहिती आणि दुसरी नेम प्लेट वरील. सर्वसाधारण माहितीमध्ये आपण बघितलेलं होतं की त्या मालकाचं नाव, त्या मोटरची कंपनी, किती तारखेला आले, किती तारखेला देणार आहे, अंदाजे खर्च. नेम प्लेट वरून आपल्याला काय काय माहिती मिळते ही आपण कंपनीचं नाव, त्या मोटरची कॅपॅसिटी, व्होल्टेज करंट किती आहे, त्यानंतर आरपीएम किती आहे, फ्रिक्वेन्सी किती आहे, कनेक्शन कोणत्या पद्धतीचं आहे, सिरियल नंबर, मॉडेल नंबर, ही सगळी माहिती आपल्याला दिली. त्यानंतर जुने वाइंडिंग काढून आतील माहितींची नोंद घेणे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा पाहिला. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो, मोटर वाइंडिंग करताना जुने वाइंडिंग काढल्यानंतर आतील माहिती, इनसाइड डाटा कोणता असतो, स्लॉटची संख्या असते, बरोबर आहे, स्लॉटची संख्या, कॉइलची संख्या, कॉइलची वेळे, कॉइलची जाडी, या पद्धतीने कॉइल पीच किती आहे, लेअरचा प्रकार, सिंगल लेअर आहे का डबल लेअर, अशा पद्धतीची माहिती इनसाइड डाटामध्ये आपण बघतो. स्लॉट स्वच्छ करून त्यामध्ये इन्सुलेशन पेपर बसवायचा आहे, त्याला स्लॉट इन्सुलेशन म्हणतात. इन्सुलेशन पेपर कशासाठी बसवायचा, कारण का इन्सुलेशन म्हणजे अवाहकता. वाइंडिंग बसवल्यानंतर ती बॉडीला स्पर्श होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये इन्सुलेशन पेपर बसवतो. ती स्लॉट स्वच्छ करायचा आणि त्याच्यामध्ये इन्सुलेशन पेपर. पीचच्या आकारावरून फॉर्मरवर नवीन कॉइल गुंडाळणे. पीचचा आकार म्हणजे ज्या पद्धतीचा कॉइल पीच आहे, पहिली कॉइल जिथं बसलेली, दुसरी कॉइल जिथं बसलेली, या दोन्ही बाजूमधील अंतर हा कॉइल पीच आहे. आणि त्या पीचच्या मापाच्या आकारावरून फार्मरवर नवीन कॉइल गुंडाळायची लाकडी फार्मर. हे झाल्यानंतर पुढे बघितलं आपण स्लॉट मध्ये नवीन कॉइल बसवणे. पाठीमागच्या तासाला स्लॉट मध्ये नवीन कॉइल बसवत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे, आधी ते लक्षात ठेवायचं, ती मोटर सिंगल लेअर आहे का डबल लेअर आहे. सिंगल फेज नाही, इथं शब्द तो बिलकुल येऊ द्यायचा नाही. 3 फेज मोटर मध्ये सिंगल लेअर आहे का डबल लेअर. सिंगल लेअर म्हणजे काय, एका स्लॉट मध्ये कॉइलची एकच बाजू. डबल लेअर म्हणजे काय, एका स्लॉट मध्ये कॉइलच्या 2 वेगवेगळ्या बाजू एका स्लॉट. आता आपण कॉइल मध्ये, स्लॉट मध्ये नवीन कॉइल बसवत असताना सिंगल लेअर असेल, लक्षात ठेवा, सिंगल लेअर असेल तर एकाड एक बसवतोय. एक बसवली की दुसरी बाजू ओव्हरलॅप होतोय. एक स्लॉट सोडतो, परत दुसरी बसवतोय, त्याचा दुसरी बाजू ओव्हरलॅप होतोय. अशा किती कॉइलचे ओव्हरलॅप ठेवायचं, तर जेवढा कॉइल पीच आहे, उदाहरणार्थ ह्या मोटरचा कॉइल पीच 10 असेल तर त्याचा निम्मा 5 वजा 1 बरोबर 4 येणारी संख्या ही एकाड एक कॉइलची एक बाजू बसवायची, 5वी कॉइल पूर्ण बसवायची. म्हणजे थोडक्यात जेवढा पीच आहे त्याच्या निम्मी जी संख्या आहे तिथून पुढची कॉइल दोन्ही बाजूला बसवायला सुरुवात करायची. आता हे प्रॅक्टिकली दाखवल्याशिवाय लक्षात येणार. मग हे कशासाठी करायचं, तर ते बास्केट वाइंडिंग विणलेल्या टोपली सारखं दिसावं, व्यवस्थित बसावं, याच्यासाठी ते या पद्धतीने करायचं. आता हे सिंगल लेअर आहे. सिंगल लेअर असेल तर मी काय सांगितलं, एकाड एक ओव्हरलॅप किती ठेवायचा, जेवढा पीच आहे त्याच्या निम्म्या कॉइल घ्यायच्या, त्यातनं वजा 1 करायचं. 4 कॉइल आल्या, 4 कॉइल ची एकच बाजू बसवायची, बाकीचे सगळ्या ओव्हरलॅप ठेवायचे. 5वी कॉइल एक बाजू बसवायची, त्याच्यानंतर दुसरी, 7वी, 7वी, 8वी आणि त्याच्यानंतर पहिल्या क्रमांकाच्या कॉइल त्याच्यावरती बसत जाते. डबल लेअर असेल तर जेवढा पीच आहे त्याच्यातून फक्त वजा 1 करायचं. राहिलेल्या कॉइल 10 पीच असेल तर वजा 1 करायचं. राहिलेल्या कॉइल ह्या 9 आहेत त्या ओव्हरलॅप ठेवायच्या. पण डबल लेअर मध्ये बसवत असताना आपण एकाड एक बसवत नाही, तर सलग बसवतो. पहिली कॉइल बसवायची, दुसरी, तिसरी, चौथी, ह्या सलग कॉइल बसवायच्या आणि सलग बसवल्यानंतर 9 कॉइल बसवल्यानंतर 10वी कॉइल ही दोन्ही बाजू बसवायला सुरुवात करायची. अशा पद्धतीने
स्लॉट मध्ये नवीन कॉईल आपण बसवतोय. स्लॉट मध्ये नवीन कॉईल बसवल्यानंतर आपण पुढे पाहिलेलं होतं की त्या कॉईलची तपासणी करायची, त्या कॉईलची सिरीजच्या क्लेमच्या साहाय्याने, प्रत्येक कॉईलची सिरीजच्या क्लेमच्या साहाय्याने कंटिन्युटी टेस्ट म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत बसवत असताना काही कट झाली का वगैरे किंवा शॉर्ट झाली का, ग्राउंड झाली का, हे सगळं बघण्यासाठी ह्या तपासण्या करायच्या. मग दोन्ही टोकांना कॉईलच्या सिरीजचे क्लेम लावायचा. दिवा लागला तर कंटिन्युटी आली, जर दिवा लागला नाही तर ती कॉईल ओपन झालेली, मग ते कनेक्शन मेन कनेक्शन करण्याअगोदरच ती कॉईल काढून त्या ठिकाणी नवीन कॉईल बसवू शकतो. हे झालं ओपन दोष. ग्राउंड दोष असेल तर एक टोक बॉडीला, दुसरं टोक टर्मिनलला, तिथं दिवा लागणार नाही, म्हणजे ते व्यवस्थित आहे. शॉर्ट असेल तर दोन्ही कॉईल एकमेकांना शॉर्ट आहेत. ह्या सगळ्या तपासण्या करून त्याच्यामध्ये बांबूचा बेजेस कामटे असते ते त्या मापाची कट करून या ठिकाणी बसवतोय. आज महत्वाचा मुद्दा, विस्तारित वाइंडिंग डायग्राम तयार करून आपण त्याची कनेक्शन कशा पद्धतीने करायचंय हे बघत असताना एक उदाहरण आपण एक घेऊया. 2880 आरपीएम ची मोटर आहे. 2880 आरपीएम चे सिंगल लेअर आहे आणि कॉईल किती आहे? 6 आहे. आता ह्या गणितावरून आपल्याला काय लक्षात येतं? 2880 आरपीएम आहे म्हटल्यानंतर पोल किती येणार आहे? पाठच असलं पाहिजे. 2880 आरपीएम चा पोल आहे 2, म्हणजे पोलची संख्या आहे. आता कॉईल इथं 6 आहे परंतु सिंगल लेअर आहे. सिंगल लेअर असेल आणि कॉईल जेवढे त्याच्या दुप्पट स्लॉटची संख्या असते. 6 कॉईल आहे, इथं कॉईल 6 लिहूया. म्हणून स्लॉट किती येणार आहे? स्लॉट्स येणार आहे 12 स्लॉट येणार. म्हणजे पोल 2 येतील, कॉईल 6 येतील, स्लॉट 12 येतील. आता आपण हे सगळे ते या सूत्रानुसार आपण तयार करून घेऊ. आता पिच किती आहे? तर कॉईल पिच बरोबर स्लॉटची संख्या 12, पोल किती आहे? 2, म्हणजे इथे किती आला? 6, म्हणजे 1, 6 हा त्या मोटरचा कॉईल पिच झाला. लक्षात ठेवा, आपल्याला बरीच उदाहरणं आहेत. अत्यंत सोपं आणि बारकं उदाहरण या ठिकाणी आपण घेतलं. म्हणजे पहिल्या लक्षात आलं आपल्याला कॉईल पिच काढला. कॉईल पिच काढण्यासाठी स्लॉटची संख्याही आपल्याला या गणितात दिलेली नव्हती. तुम्हाला परीक्षेला विचारलं होतं 2880 आरपीएम ची 3 फेज मोटर आहे, सिंगल लेअरची आहे, 6 कॉईल आहे, तर तिचा विस्तारित वाइंडिंग डायग्राम काय? मग आता कॉईल पिच किती? कॉईल पिच मध्ये स्लॉटची संख्या आहे, इथं स्लॉटची संख्या कुठेच दिलेली नाही. मग ही स्लॉटची संख्या कशावरून काढली? 6 कॉईल आहे. 6 कॉईल असतील तर स्लॉट डबल लेअर आहे. डबल लेअर म्हणल्यानंतर जेवढ्या कॉईल आहेत त्याच्या दुप्पट स्लॉटची संख्या, इथं 12 स्लॉटची संख्या. म्हणजे हा प्रश्न. आता पोल, इथं पोल तर कुठेच दिलेला नाही, पण आरपीएम दिलेले आहे. आरपीएम वरून पोलची संख्या आपल्याला सूत्र माहिती आहे, P बरोबर 120 F भागिले NS. मग ह्या सूत्रानुसार 2 पोल, म्हणजे ह्या सूत्रातले दोन्ही आकडे आले, म्हणजे 12 स्लॉटची संख्या 2 बरोबर कॉईल पिच 6. आता कॉईल ग्रुप किती असतील? फेज गुणिले पोल. फेज किती आहे? 3, पोल किती आहे? 2, ग्रुप किती आले? 6. ओके, कॉईल ग्रुप फेज गुणिले पोल 6, 3 फेज गुणिले 2 बरोबर 6. ग्रुप गणित कॉईल हे पाठच झालं पाहिजे, कारण का सातत्याने दिली. ग्रुप गणित कॉईल हे आपण व्याख्या संज्ञामध्ये पाहिलेलं. ग्रुप गणित कॉईल म्हणजे काय? एकूण कॉईल किती? 6. कॉईल ग्रुप किती आले? 6. उत्तर किती आले? 1. म्हणजे एका ग्रुपमध्ये कॉईल किती आले? एकच. एका ग्रुपमध्ये कॉईल किती आल्या? एकच. अशा पद्धतीने कॉईल गणित ग्रुप आपण काढू. आता प्रत्येक फेज मधील कॉईल म्हणजे एकूण कॉईल भागिले फेज. प्रत्येक फेज मधील कॉईल एकूण कॉईल किती? 6. फेज किती? 3. उत्तर आलं 2. म्हणजे प्रत्येक फेज मध्ये ए मध्ये 2, बी मध्ये 2 आणि सी मध्ये 2 कॉईल. ओके, हे उत्तर. आता प्रत्येक फेज मध्ये काढले. आता प्रत्येक पोल मध्ये एकूण कॉईल किती? 6. पोल किती? 2. उत्तर आलं 3. म्हणजे पोल नंबर 1 मध्ये 3 कॉईल आले, पोल नंबर 2 मध्ये 3 कॉईल आले. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ही माहिती मिळाली की प्रत्येक फेज मधील
कॉइलची संख्या किती आहे, प्रत्येक पोल मधील कॉइलची संख्या किती हे आपण काढले. आता याच्यावरून आपल्याला हे विस्तारित वाइंडिंग डायग्राम काढू शकतो. आता इथं आपण स्लॉटची संख्या टाकूया. इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि आपण इथं 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 अशा पद्धतीने 12 स्लॉट आपण काढून. आता 12 स्लॉट काढल्यानंतर आता आपल्याला कॉइल सुरुवात करायची. कॉइल किती आहे, 6 आहे. मग पहिली कॉइल काढायला सुरुवात करूया. पहिली कॉइल आपण काढत असतो इथं मुद्दाम ते कॉइलची उंची साठी इथं दाखवली. पहिली कॉइल थोडी उंची दोन्ही समान झाली पाहिजे. आता इथं पहिली कॉइल काढल्यानंतर त्या कॉइलची दुसरी बाजू कुठं बसवायची आपल्याला, पिच किती आहे, 1 6 1 2 3 4 5 6 इथं दुसरी बाजू आहे. ओके. आता ह्याची मध्य काढावी. इथं मध्य आल्यानंतर 1 2 3 1 2 3 मध्य इथं आल्यानंतर इथं आपल्याला हे जोडता येईल. थोडं खाली याचा मध्ये इथंच वर. हे सुद्धा इथं रेष ओढून घ्या, फेंट रेष ओढून घ्या की जेणेकरून आपल्याला ह्या सगळ्या डायग्राम व्यवस्थित. आता पहिली कॉइल झाली. आता दुसरी कॉइल बसवायची आपल्याला. दुसरी कॉइल बसवायची म्हटल्यानंतर आपण काय करणार आहे, सिंगल लेअर आहे. सिंगल लेअर आहे म्हटल्यानंतर आपला नियम काय, एक स्लॉट सोडून दुसरे आहे. मग आता आपण इथं दुसरी कॉइल. ओके. आता ही दुसरी इथं कॉइल काढल्यानंतर त्याचा पिच मोजायचा 1 2 3 4 5 6. परत त्याचा मध्य काढायचा. इथं मध्य येतोय का बघा, 1 2 3 1 2 3 याच्या खाली इथं मध्य, याचा मध्य इथं येतो. हे शक्यतो असे समांतर रेषा आले पाहिजे. हे जर अंतर व्यवस्थित घेतलं तर ह्या समांतर रेषा. आता तिसरी कॉइल काढू. आपण तिसरी कॉइल काढत असताना कुठं, ही पहिली झाली, ही दुसरी झाली. आता तिसरी कुठं काढणार, 1 8 1 इथं तिसरी 1 2 3 4 5 6 याचा मध्य इथं, याचा मध्य इथं. ओके. हे झाले. आता पुढची कॉइल आपल्याला करायची, त्याच्या नंतरची कॉइल. 1 झाली, 2 झाली, 3 झाली. आता त्याच्यानंतर इथे एक कॉइल. आपण पुन्हा कलर करतो. इथे 1 2 3 4 5 6 त्याचा मध्य. चौथी कॉइल झाली. आता पाचवी कॉइल 1 2 3 4 1 2 3 4 इथं येणार पाचवी कॉइल. ओके. पाचवी कॉइल 1 2 3 4 5 6 इथं दुसरी बाजू येणार. अगोदर ही बाजू येणार आहे म्हटल्यानंतर याला समांतर ही काढून घेऊ, याला समांतर ही काढून घेऊ. हे इकडं त्याच्यामध्ये बसणारी कॉइलची बाजू. प्रॅक्टिसने, सातत्याने प्रॅक्टिसने हे काम. किती कॉइल काढली आपण, पाचवी. आता त्याच्यानंतर आपण सहावी कॉइल काढली. आपण ही काढली. आता एक जागा सोडून इथं सहावी कॉइल. एक 2 3 4 5 6 पहिल्या कॉइलची आली आपले काढायचे राहिले.
कॉईल झाल्यापासून हे सगळं पेट पेन्सिलनी काढून घ्यायचं. ही सगळी मोटर रिवाइंडिंग झाली. सगळ्या कॉईल झाल्या. एक कॉईल झाली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी आणि सहावी. याची बाजू इकडे येते म्हणून ह्या बाजूला काढली. ओके, कॉईल लक्षात आहे. सिंगल लेअर असल्यामुळे एका डेक पासून आपण स्लॉट थोडे रुंद काढूया म्हणजे स्लॉट आणि ते याची लक्षात येईल. ओके, स्लॉट हे रुंद काढले. आता आपल्याला काय करायचं, कॉईल ग्रुप तो नंतर घेऊ, ग्रुप गरी कॉईल नंतर घेऊ, प्रत्येक फेज मधील कॉईल नंतर काढू, प्रत्येक पोल मध्ये पोल नंबर 1 2 3 कॉईल आहेत. इथं पोल नंबर 1, पोल नंबर 2. ओके, म्हणजे प्रत्येक पोल मध्ये किती कॉईल आहेत? 1 2 3 3. आता प्रत्येक फेज मध्ये, ए फेज मध्ये किती आहेत? 2 आहेत. ही ए फेजची, ए फेज, हा बी फेज, हा सी फेज, पुन्हा ए फेज, बी फेज, सी फेज. या ए बी सी. पोल नंबर 1 मध्ये ए बी सी, पोल नंबर 2 मध्ये ए बी सी. 3 फेज झाले. इथं काय, प्रत्येक फेज मधील कॉईल किती आहेत? 2 आहेत. इथं एक कॉईल आहे, इकडे एक कॉईल आहे, इथे एक कॉईल आहे, इकडे एक कॉईल आहे, इथे एक कॉईल आहे, इकडे एक कॉईल आहे. ओके, समजा आता आपण याचं कनेक्शन करणार आहे. ते कनेक्शन उद्याच्या तासाला करतो. आज आपण काय पाहिलेलं आहे, वाइंडिंग कशा पद्धतीने करायची, हे कसं मांडलेलं आहे ह्याच्यावरती आपण चर्चा करूया. पुढच्या तासाला सविस्तर आपण की ह्याच्यामध्ये काय काय ही सविस्तर माहिती आपण त्याच्यामध्ये पाहणार. ठीक आहे.